पूर्ण ताकदीने त्यांच्या कुटुंबाबरोबर उभं राहिलं पाहिजे ही बीड जिल्ह्याचा खासदार एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझी जबाबदारी म्हणून मी त्या कुटुंबाला जाऊन भेटलो। ज्या दिवशी घटना घडली त्या कुटुंबाला ती घटना जवळपास संध्याकाळी 7-8 वाजता कळली आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाला तिथं जाण्यासाठी त्यांना 3-4 वाजले रात्री आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे घडली घटना ही कधी याचं नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं। म्हणजे हे बघा असा प्रकार किती संशयास्पद आहे की घटना नेमकी कधी घडली हे त्याच्यावर कुठं बोध होत नाही। त्या घटनेचा खूप मोठा काहीतरी याच्यामध्ये गोड बंगाल आहे कारण एकच ही घटना जर ज्या दिवशी घडली त्याच दिवशी डिक्लेअर केली का हा सुद्धा महत्वाचा विषय आहे। कारण ती मुलगी आता काही एक हे दाखवलंय मीडियावाल्याने एक त्याच्या हॉटेलचं फुटेज दाखवलं त्याच्यामध्ये अर्धाच व्हिडिओ आहे। मग ती मुलगी रस्त्याने कशी गेली कोणत्या गाडीत गेली कशी गेली गेटमध्ये कशी आली काउंटरपासून ते रूममध्ये जायपर्यंत सगळे व्हिडिओ दाखवायला पाहिजेत आणि सर्व मिळायला पाहिजेत म्हणजे खरं कळेल की ती कधी गेली कोणत्या टायमिंगला गेली ती खरंच म्हणजे स्वतःच गेली का तिची डेड बॉडी नेली तिचं जर होते तर तिला ते ज्यावेळेस पोलिसांनी आणखी तिचे जे काही फोटोज आहेत ते फोटो कुठं डिक्लेअर केलेले नाही म्हणजे जिथं कुठल्या रस्सीने घेतली कशी फाशी घेतली म्हणून जे डिक्लेअर केलं आत्महत्या केली त्याच्यानंतर आज पीएम रिपोर्ट येतो पण पीएम रिपोर्ट 24 तासाच्या आत झाला की 48 तासांनी झाला की आणखी 72 तासांनी झाला हिचं कुठंही बोध नाहीये। ही खरी घटना किती वाजता घडली होती आणि कोणत्या क्षणाला घडली तिथून पुढे काय झालं याचा सर्व घटनाक्रम सर्वांसमोर आला पाहिजे आणि तिथल्या पोलीस यंत्रणेने सुद्धा संशयास्पद जे महाराष्ट्रामध्ये त्यांचा संशयानं बघितलं जातं याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे आणि संशयाने महाराष्ट्रानं बघू नये त्याच्यासाठी त्यांनी प्रखरतेने काम केलं पाहिजे पण तसं होत नाहीये। तिथल्या पोलीस यंत्रणेवर संशय येतो ही मुलगी जिथं त्या किती वर्षापासून त्या फलटणमध्ये ड्युटीला होती या डॉक्टरांनी जेवढं सेवा केली तर बघा हे बॉन्डेड डॉक्टर आहे म्हणजे बॉन्ड जो असतो डॉक्टरांना द्यायचा तो बॉन्ड देऊन ते तिचं काहीतरी पुढच्या आता नोव्हेंबर महिन्याच्या काहीतरी म्हणजे आत्ताच रिसेंटली संपणार आहे तिचा बॉन्ड आणि त्याच्या एक 15-20 दिवस अगोदर ही घटना घडली म्हणजे तिचा बॉन्ड ज्यावेळेस बॉन्डेड असताना सुद्धा तिला पीएमला करायलाच कशामुळे ड्युटी दिली गेली। पीएम करणारे जे काही ऑपरेटर असतात ते कुठल्या अवस्थेत पीएम करतात सर्वांना माहिती आहे। पीएम करताना त्यांना कुठल्या अवस्थेमध्ये ते पीएम करून ते पण दररोज पीएम करताना बऱ्याच काही गोष्टी असतात फक्त तर ही लेडीज आहे ही लेडीज असताना ही लेडीज डॉक्टर का दिली आणि तिच्या हातावर जवळपास 84 का 82 पीएम आतापर्यंत झाले मग ही बॉन्डेड आहे ही जर तिचा म्हणजे नवीन आता असणारी ही मुलगी डॉक्टर एवढी आपल्या ही काम करत असताना तिला तिथंच का ड्युटी देत होते ह्याचा पण कुठेतरी ह्याचा एक लोकांना कळलं पाहिजे आणि या अनुषंगानं पण काही काम झालं पाहिजे याचा सुद्धा शोध घ्यायचं मी काम करणार आहे। एवढंच नाही या पुढच्या प्रकरणात सुद्धा की त्या मुलगी ज्या दिवशी तिथं जॉईन झाली तिथं गेल्याच्या नंतर ती कुठं राहत होती कुठून त्या हॉटेलला गेली किती वाजता गेली ही घटना कधी घडली आणि तिच्या जीवनामध्ये तिनं तिथं काम करत असताना कुणी काय तिला प्रेशर दिलं कुणी टॉर्चर केलं तिनं याच्या अगोदर पण पोलीस यंत्रणेला एक पत्र लिहिलं ते माहिती दिली त्याची ती माझ्याकडे कॉपी पण आल्या सगळ्या तर या माहितीतल्या सुद्धा जी कॉपी आल्या एवढ्या दिवसात पोलीस यंत्रणेनं का बघितलं नाही। आज मी कुटुंबाला भेट दिल्याच्या नंतर कुटुंब सुद्धा आज एवढं भयभीत कुटुंब आहे त्यांनी असं सांगितलं की आम्हाला फोन आला संध्याकाळी 7-8ला आणि असं झालं आधार कार्डनं कोटरबल या गावचा ऍड्रेस त्या आधार कार्डवर असल्यामुळं आम्हाला तसा फोन आला त्या फोनच्या अनुषंगाने आम्ही तिकडे गेलो तर रात्री 3 वाजता आम्ही तिथे गेलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावेळेस आम्हाला सकाळच्याला बॉडी तीच दवाखान्यात बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर झाली तर पीएम रिपोर्ट लगेच का नाही किंवा जर ही घटना घडली होती 24 तासात पीएम का झालं नाही त्यांनी जर कुणाच्या निदर्शनात किंवा कुणाच्या कंट्रोलमध्ये ती बॉडी खाली घेतली हे सुद्धा सगळं दिसत नाही आतापर्यंत या सर्व घटनेचा मग या घटनेवर सुद्धा काही गोष्टीचा प्रखरतेने याच्यावर उजेड पाडणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे मी या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून बीड जिल्ह्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी की बीड जिल्ह्याच्या या लेखीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी जे घटनाक्रमाने तिथं काय घडलं याच्यासाठी मी फलटणला जाणार आणि फलटणच्या प्रत्येक गोष्टीची चौकशी पूर्ण इन मीडिया करणार आणि मीडियाला बोलवून सगळ्यांना करून इन कॅमेरा सर्व चौकशी काही झाली पाहिजे। दवाखान्यापासून तिथं डीन कोण त्रास देतो डॉक्टर कोण पोलीस यंत्रणा का त्रास देत होती या सर्व गोष्टीचा कुठले लोकप्रतिनिधी त्रास देत होते किंवा कोण आणखी तिला काय टॉर्चर करत होतं
या सर्व गोष्टीची माहिती तिथं जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन घ्यायचं माझं मानस आहे. मी घेणार आणि जाणार. त्या लेखीला माझ्या बीड जिल्ह्याच्या न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं मला वाटतं. मात्र दुसरीकडे बघितलं तर महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील, त्यानंतर मुख्यमंत्री असतील, या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने जर बघितलं गेले 5 दिवस झाले, अद्यापर्यंत स्पष्ट पद्धतीने अशी कुठली माहिती समोर येत नाही. आता महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत आमच्या आदरणीय ताई चाकणकर ताई, त्या याच्या अगोदर महिला आयोग जे असताना ते जवळपास 2-3 वर्षांना त्यांच्याकडे पद आहे. तर कुठं जाऊन प्रेस एखाद्या प्रकरणात घेतली असं मला नाही दिसलं. याच प्रकरणात त्यांना प्रेस का घ्यावं वाटलं? या प्रकरणामध्ये कधी कुठं घेतली का त्यांनी प्रेस कुठला? आता बघा पुण्याची एवढी घटना घडली, आणखी बऱ्याच घटना आहेत, उदाहरण देता येतील. एवढ्या अशा घटना घडल्या त्याचे चकार शब्द सुद्धा बोलले नाही. त्याच्या चौकशी, त्यांना काय काय त्याचे कुठं त्याचे आरोप झाले उलट कुटुंबाचे की आम्हाला महिला आयोग काही मदत करत नाही, आमच्या प्रोटेक्शन देत नाहीये. तिथं जाऊन महिलावर आरोप करणे आणि आता त्या आमच्या लेकीनं आत्महत्या केली असं दाखवलं जातंय. आत्महत्या आहे की हत्या आहे त्याचा सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर बघितलं पाहिजे. याच्या सर्व गोष्टीचा तपास झाल्याशिवाय करणार नाही. आणि याला किंवा आत्महत्या केली तर यांना कुणी कुणी प्रवृत्त केलं, का केली, तिला आत्महत्यासारखं एवढं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं हे सुद्धा बघावं लागलं. आणि आज तिच्यावर काहीतरी वेगळी स्टोरी रचलेली असली, आज तिच्या कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोललं जात आहे. असं बोलणं किती संयुक्तिक आहे? त्यांना म्हणजे ही अशोभनीय घटना करतायत लोक. तुम्ही मयताच्या टाळूवरलं लोणी खायचं काम तुम्ही करताय. आज आमची ही एक मयत झाली, तिला न्याय द्यायचा सोडून तिच्या विषयी वेगळा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा असा प्रयत्न काही लोक करतायत. ही मी होऊ देणार. बाप्पा, जर आपण बघितलं तर त्या डॉक्टरनी ऑक्टोबर 2023ला ते दवाखाना जॉईन केला होता. त्यानंतर त्या दवाखान्यात आतापर्यंत 431 पोस्टमॉर्टम झाले, त्यापैकी 113 पोस्टमॉर्टम या महिला डॉक्टरनी केले. मग माझ्याकडे जी माहिती आली त्याच्यात 82 असं सांगितलं गेलं. तुमच्याकडली माहिती आता 113ची आहे. तर आता ते नेमका करेक्ट आकडा मी तिथं जाऊन घेणार आहे. पण मी माझी लेखी त्यांना स्वरूपात कळवणार की मला काय काय पाहिजे. मी डीनला भेटणार, तिथल्या जिथं राहत होती त्या घरवाल्यांना भेटणार, जे कुटुंब आहे त्यांना, पोलीस स्टेशनला भेटणार, सर्व तिथले लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना पोलीस स्टेशनला त्यातून माहिती घेणार की यांचं काय आहे. सर्वांना जेवढ्यांना किंवा ही सुद्धा लाजिरवाणी घटना आहे. आमच्या बीड जिल्ह्याला असं हिनवत आहे. तर बीड जिल्ह्याला जर असं कोणी हिनवत असेल तर त्याला सुद्धा मी माफ करणार नाही. जो बी कोणी असेल तो त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई होईपर्यंत मी स्वस्थ बसणार. बीड जिल्ह्यातील ऊसतोड म्हणजे त्या ठिकाणी जे कारखानदार आहेत त्यांच्याकडून अमानुष पद्धतीने आणि खासदार सारख्या पदावर असणाऱ्या माणसांना करणं संयुक्तिक आहे का नाही मला माहित नाही. या सर्व गोष्टी करताना खासदाराची चूक असेल तर त्यांनी जर असं केलं असेल तर त्यांना सुद्धा त्याच्या शिक्षा झाली पाहिजे. जर असं काही केलं असेल तर एक आमचा बांधव काहीतरी म्हणतोय की मी 10 लाख रुपये भरले 3.5 लाखाचे, त्याची सुद्धा माहिती मी त्या कारखान्यात जाऊन घेणार खासदार म्हणून. आणि ही सर्व लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहेच आहे. आम्ही 100% त्या पद्धतीने काम. ज्या खासदारांचं नाव या प्रकरणात येत आहे, एका छोट्या कार्यकर्त्यांना एवढं मी बोलायला पाहिजे का नाही मला माहित नाही. पण ज्या गोष्टीमध्ये चौकशी अधिकारी आहेत, पोलीस आहेत, पोलीस यंत्रणा चौकशी करते ना. काही यंत्रणा सोडून सीएमनी चौकशी करायला कधीपासून सुरुवात झाली मला माहित नाही. सीएम यांची काहीही चूक नाही असं डायरेक्ट लगलीच म्हणून दाखवणं, याचा अर्थ जर आता ती दोषी आढळले तर पोलीस यंत्रणा दोषी म्हणू शकेल का? एक बैठलं तिथं. आणि आताही परत आपल्या प्रश्न विचारला त्याचे उत्तर देताना त्याचा शेवट आपण न्याय आमच्या कुटुंबाला मिळेपर्यंत ते काम करणार. चाहे पर्यंत जावं लागेल तरी बाप्पा, आपण राज्य सरकारचं गृह खातं प्रशासन याच्यावरती जनतेचा विश्वास करायला नाही. मग आता शेवटी केंद्रामधून काय त्याची रसद केली जाणार नाही. बघा, तुम्हीच म्हणताय जनतेचा भरोसा राहिला नाही. तुम्हीच म्हणताय राज्याच्या गृह खात्यावरती कुणाचा भरोसा आहे. त्याच्यात मी काय वेगळं बोललं पाहिजे? त्याच्यासाठी केंद्रातून आपल्याला याचे सूत्र हलवावं लागले तरी मी केंद्र सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या एक सदस्य असल्यामुळं संसदेचा माझी जबाबदारी आहे. मी केंद्रातल्या यंत्रणेकडे सुद्धा याचा तपास द्यावा याच्यासाठी मागतो. बाप्पा, आपण जर पाहिलं तर आत्महत्या केलेल्या तरुणीनं ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले या सगळ्या प्रकरणाची चौकशी देखील यासाठीच मी म्हणलं की तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये मी तिथं जाणार, सगळं माहिती घेणार, त्याच्यानंतर मीडियासमोर येऊन काय केलं पाहिजे ही मागणी करणार. त्याच्यामुळे आज मी अर्धवट काही माहिती मला जेवढ्या मी गोळा केल्या तेवढ्या आलेल्या आहेत. तर पूर्ण माहिती घेऊनच हे सर्व विषय बोलला पाहिजे की ह्या विषय कुणाकडे दिलं पाहिजे तपासात. कारण या तपासात जर ज्यांनी गुन्हा केलाय, ज्यांच्या पोलीस पीआयने गुन्हा केलाय, पोलिसांनी गुन्हा केला, त्यांच्याच पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांकडे त्यांच्या वरिष्ठाकडे जर हा तपास दिला तर न्याय कसा मिळेल? त्याच्यात तर नाव त्यांचं सुद्धा आहे. आणि जे आता पोलीस तिथं काहीतरी ते त्यांची कारकीर्द तर खूप गाजलेली आहे.
त्याच्यामुळे आता त्यांच्यावर काय असेच कारकीर्द गाजलेले अधिकारी काही इकडं आमच्याकडे होते, त्याच्यामुळे हा विषय खूप चिंतेचा आहे. जिल्ह्याची बदनामी 4-5 जणांनी केली आणि त्यामुळे असे प्रकार घडले असं तुमच्या मित्रांनी म्हणजे धनंजय मुंडे तर त्यांना बदनामी आम्ही काय केली कळलं, अशीच सत्य घटना घडलेली जी होती, ज्या सत्य घटनेमध्ये तुम्ही दोषी आहात, ज्यांच्यावर आम्ही बोललो ते जेलमध्ये आहात आणि काही तपास काही अंशी आणखी तुमच्याकडे पण बोट येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं काही बोलणं विनाकारण कशाचा अर्थ कशाला लावणं, म्हणजे आज याच्यात राजकारणच करायचं का तुम्हाला? ज्यावेळेस आम्ही बदनामी केली असं तुम्हाला म्हणायचंय, तर मग तुम्ही काय केलं? तुम्ही गुंड पाळले, तुम्ही मारामाऱ्या केल्या, तुम्ही लोकांचे घरं मोडले, तुम्ही लोकांचं काय काय केलं, ही बदनामी कोण? आज रोज टीव्ही पुढे येऊन लोक काय काय बोलतात तुमच्या विरोधात. मग त्याचं याला आम्ही थोडं म्हणतोय की आम्ही बदनामी केली, आम्ही 4-5 जणांनी बदनामी केली. आता त्याचा नेमका सगळं 4-5 जणात नेमका कुणावर रोग होता, 5 जणांवर होता का 1 जणांवर होता, 2 जणांवर होता, माहित नाही. बोलू देत सगळ्या गोष्टी, त्यांना आणखी भरपूर काय आहे, आम्ही बोलतच नाही. मी संयमाने घ्यायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही सर्व, मला बाकीचं माहित नाही, पण आम्ही सर्व प्रक्रियेमध्ये न्यायाची भूमिका घेतो, बदनामीची नाही. बीड जिल्ह्यात ही माझी मातृभूमी आहे, ही आमची आई आहे. बीड जिल्हा या आमच्या आईची बदनामी कोणी केली तर ती सहन करून घेतली जाणार नाही. आणि बदनामी तुम्ही करताय, जातीवाद तुम्ही करताय आणि बदनामी आमची करताय. उलट आमच्या जिल्ह्याची बदनामी करायला तुम्ही कारणीभूत आहात. कोण काढते जात, कोण करते बदनामी? प्रत्येक गोष्टीत काहीतरी काम करायचं नाही, कुठेतरी काहीतरी राहायचं, लोकात राहायचं नाही आणि पुन्हा आधार घ्यायला काय ते जात, आधार घ्यायला काय ते बदनामी. ही चुकीचं आहे. असं स्टेटमेंट कुणीही करू नये, एवढ्या उच्च पदावर राहणाऱ्या माणसांनी करू नये असं मला वाटतं. बाप्पा, सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी काल एक कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मतदारांना चपटी बोटी आणि लक्ष्मी दर्शन करावं लागतं असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यातूनच विजय देखील मिळतो असं ते बोलले. आता त्याच्यावर त्यांनाच प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. आता मी त्याच्यावर काय बोलू, त्यांचा अनुभव ती बोलत असतील, मला माहित नाही त्याच्यात. मला काय नाही, मी फक्त फिरतो, लोकांना दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो, सर्वांना फिरतो आणि सर्वांना बरोबर मतदारात जाऊन सगळ्यांना काम करतो, जी काय माझ्या अखत्यारीत येत आहे, माझ्या एरियात येत आहे तेवढं मी करतो. माझ्याकडे तसं काही नाही. मात्र राष्ट्रवादी मला बी लागत नाही, मी दुसऱ्या कोणाला. लावणीचा प्रकार उघडा समोर आला होता, त्यानंतर हे प्रकरण आले. तुम्हाला काय वाटतंय, अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय वाटतं? संस्कृती महाराष्ट्राची, ज्याच्या तिची संस्कृती त्याचं त्याच्यावर काय बोलावं, संस्कृतीचा भाग आहे. पंकजाताईंनी स्नेह मेळाव्यामध्ये बोलताना एक गोष्ट बोलली की जर बाद झालेली मतंही जर चेक केली असती, पुन्हा एकदा फेर तपासली असती तर मी निवडून आले असते. त्यांना आता 2 वर्षानंतर आठवण आली काय? मग ज्या दिवशी झालं त्या क्षणाला जर एखादा रिकाउंट करायची होती तर 5 वाजता बूथ संपलं होतं गेवराई बीडचं, ज्याची ती म्हणत होती की गेवराई आणि बीडच्या या फेरीपासून, म्हणजे काहीतरी 22वी फेरी सांगत होते, तिथून रिकाउंट करायला पाहिजे होतं. आणि ती मुख्यमंत्री तुम्ही त्याच पक्षाचा त्याच्यात केंद्रात सरकार यांच्या निगराणीखाली ही निवडणूक झाली आणि तुम्ही जर म्हणत असता की बाद मत झालेली मोजल्याने, याचा अर्थ ही निवडणूक प्रक्रियेवर तुम्ही चुकीचे किती घोळ घालू शकतात असं तुमच्या मनात आहे, असं मला वाटतं. कारण असं कसं होतंय हो, आता एखाद्या यंत्रणेवर तुम्ही आज कसं बोलता 48 मतानं ते आपले पेपर मताने निवडून आलोय. अरे पिपाणीला मतं करून जर तुम्ही पाक केलं नसतं, सम चिन्ह ठेवलं, एवढंच नाही तर वही होता है जो मंजूर आहे, त्याला काही जास्त त्यांच्या बोलण्याला महत्व द्यावा. आणि इतका टाइम कशाला हो, एवढ्या उच्च पदावरल्या सरकारमधल्या एका मंत्र्यांना असं स्टेटमेंट करावं चुकीचं आहे. मला वाटतं की त्यांच्या यंत्रणेवर त्यांचा भरोसा नाही आणि त्यांना सरकारमध्ये आता बघा सरकारमधल्याच एखाद्या मंत्र्यांना असं स्टेटमेंट करावं, अत्यंत खेदजनक बाब आहे. मी त्या गोष्टीचा खेद करतो, निश्चित करतो की ते सरकारमधल्या मंत्र्यांना असं म्हणा. त्या दिवशी तुमच्या मनात भीती होती का? मला कधी भीती नव्हती. मला निवडणुकीची भीती हा विषयच नव्हता. तुम्ही जेवढे पत्रकार, तुम्ही जे सगळे बंधूंना विचारा, कोणी म्हणलं तर मीच निवडून येणार कॉलर टाईप करून सांगत होतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होतो. 5:45 वाजता ज्यावेळेस मला कळालं की माझी एवढी मतदान सगळं आहे, त्याच्यात मी एवढ्या मी आकडा सांगून दिलता. फक्त मी म्हणलं हे घोळ घालून काहीतरी करून फक्त त्यांच्या मनात कुठंतरी होतं की रिकाउंट करून माझा पराजय करायचा, ती मी करू दिलं नाही. तुम्ही वारंवार मतपेटीकडे जात होता, त्यावेळेस काय होतं? मतपेटीकडे नव्हतो जात मी वारंवार. जे आता मतपेटीकडे कसं जाता येत मला, ज्या विधानसभा मतदारसंघाचे वेगळे ज्या तुमचे काही जी आहेत त्या ठिकाणी जाताना मी सगळे काउंटिंग करत जात होतो की नेमका आकडा काय आला. आणि मस्त मग परत 8:15 जाऊन बसलो होतो कलेक्टरच्या समोर, मांडीवर मांडी टाकून मला डिक्लेअर करा.
मी म्हणलं उघड्या डोळ्यानंच अख्खा देश बघतोय, महाराष्ट्र बघतोय, तुम्ही कशामुळे उशीर केलाय. त्याच्यामुळे त्यांनी उशीर करून करून काय करायचं तो माहित नाही, पण रात्र घातली आणि मला सकाळी दिवस निघता दिवसाची किरण माझ्या डोक्यावर पडत होते पाठीमागून आणि मी घरात शिरत होतो. एवढा उशीर झाला साजरा करू दिला नाही. पप्पा बच्चू कडू यांचं 27 तासापासून आंदोलन सुरू आहे. राज्य सरकार गंभीर नाहीये, मात्र ते आंदोलन कसं चिघळता येईल याची खबरदारी सध्या घेतली जाते. तुम्ही शेतकरी पुत्र आहात, कसं पाहताय त्यांच्या मागण्यांकडे पण? हे बघा, बच्चू कडू भाऊ जे आहे ते शेतकऱ्यांसाठीच लढतात आणि शेतकऱ्यांचा कैवारी हा सर्वजण झाला पाहिजे. राजकीय जो बी कोणी मंडळी, शेतकरी बळीराजा आहे भारत देशात, म्हणून देशाचा आपण सर्वजण एकदम, शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्यामुळे सर्वजण आपण जी रोजीरोटी म्हणतो ना, जे आपण अन्न खातो ते पिकवण्याचं काम कोण करतंय? तो माझा बळीराजा करतोय, शेतकरी करतोय. अरे त्यांच्यासाठी तर तुम्ही येऊ पैसे दिले पाहिजे. नुसत्या घोषणा केल्या तर आम्ही 5 वर्षात देऊन 2 वर्षात देऊन, ठीक आहे, आता ती सरकारचा भाग आहे, मला ते म्हणायचं नाही, पण सरकारची जी काय भूमिका आहे ती अत्यंत चुकीची असं माझं मत आहे. सरकारने सरसकट कर्जमाफीचा जो विषय केला ना, आजच ही योग्य वेळ होती. माझा शेतकरी बळीराजा आज अडचणीत आहे, त्यावेळेस या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दणक्यात आम्हाला पैशाची कमी नाही, तो स्टेटमेंट आहे. बरं, तुमच्याकडे पैसे कमीच येत असून कशाला ते शक्तीपीठ मार्ग पाहिजे? तुमच्याकडे पैसे नाही तर कशाला पाहिजे? केंद्र शासनाकडून करा ना, पण स्वतःच्या नावावर क्रेडिट घ्यायचंय का तुम्हाला? का करायचंय? ह्या सुद्धा गोष्टी काही बघणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी अत्यंत म्हणजे गांभीर्याने घेतल्या पाहिजे. त्याच्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनात त्या गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. आताची सुद्धा मदत जी दिली ती तुटपुंजी मदत आहे. काय डिक्लेअर केलं की आम्ही बघा वर्गवारी की जिरायत, बागायत आणि परमनंट म्हणजे 12 बागा, म्हणजे हंगामी म्हणायचं त्याला, जिरायत, हंगामी, बागायती. तर बागायतीमध्ये आता ऊस सुद्धा माझ्या इथल्या तहसीलदारानं आमच्या पहिल्या आवारामध्ये घेतला होता जिरायतीमध्ये. आता मला कुठून शोध लावला रे बाबा, तू ऊस जर जिरायतीत येतोय, मी कसं करू शकतो? आणि आज ज्याच्या ऊस आहे त्यांना सुद्धा 8,500 रुपयालाच मदत मिळाली. ती किती खेदजनक बाबा. मग तुम्ही ऊसाला 12 महिने पीक आहे, जर ती बागायती आहे तर त्याचे पैसे देणार कधी? कापूस गेला एवढा, कापूस जिरायती असतो, बागायती असतो. त्यांनी येड्यात काढायचं काम केलं. 10,000 आम्ही रबीला देऊ म्हणजे ते 10,000 कुठे आहेत? आणि 8,500 म्हणजे मदत किती झाली एकरी? 3800-3600. म्हणजे नांगराला 2,500 लागते आणि तुम्ही दिले 3800. नांगरणी मोगडणी तर 4,000 लागायचे एकरला, आणि तुम्ही एकरला 8,500